मित्रांनो, हे जे दिसतंय ना इकडे, हे आहे सड. मी जांभरुण गावी आलो आहे. माझी सासूरवाडी आहे तिकडे. तर इकडे अशा मोठ्याच्या मोठे एक कातळ असे लांबच्या लांब कातळ आहेत बघा, तुम्ही बघू शकता इथे खाली. आणि त्याच्यावर आहे ना, मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. वातावरण तर अतिशय उत्तम आहेच, इकडे कातळ शिल्प पण आहेत. पुढच्या वेळेला मी येईन त्यावेळेला आपण ते कव्हर करणारच आहोत. पण मी तुम्हाला ते एक अशी गंमत दाखवणार आहे की जी गवताची जी टोपी असते ना, टोपी गवतापासून आपण काय तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, या इकडे हे जे आहे ना, हे गवत आहे. टोपी विणायचं गवत म्हणतात त्याला, दुरी म्हणतात. असं काढलं की मग ते वाजवून घ्यायचं आणि पुढची काढून टाकायची. तर अशा या काड्या जमा करून तुम्ही कशी टोपी विणू शकता मी तुम्हाला दाखवणार आहे. या तशा मी 2 काड्या घेतल्या आणि मग या काड्या आहेत ना, हे बघा, याची अशी गाड बांधून ही गाड बांधली आणि हे असं केलं. हे झालं तुमचं बेसिक स्ट्रक्चर तयार. हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं, काडी काढायची. ही काडी काढली, ती वाजवून घ्यायची आणि काडी काढल्यानंतर हे बघा दाखवतोय मी तुम्हाला इथे. ही याच्यातून घातली, ही पहिली गाठ, ही दुसरी गाठ, आणि अशा पद्धतीने गवताची पूर्ण टोपी तयार होते. तर ही गावाकडची एक हस्तकला आहे आणि ही हस्तकला आता अस्तंगत होत चाललेली आहे. जसं कोणी ते करत नाही, शहरात जाऊन नोकऱ्या करतात. ते करणं चुकीचं आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण आपली जी हस्तकला आहे ती आपण नेहमी जपली पाहिजे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं की या गवतापासून पण आपण सुंदर सुंदर अशा टोप्या गवताच्या तयार करू शकतो, ज्या हल्लीच्या काळात कुणाला येत नाहीत. धन्यवाद.